गोंदिया नगर परिषदेने भाड्याने दिलेली दुकानदाराने नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता तोडून स्वतःच्या मर्जीने दुमजली बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया शहरात उघडकीस आला। यात एक नवे दोन नव्हे तर 4 दुकानं तोडून बांधकाम करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे हे बांधकाम थांबवण्यात यावं म्हणून नगर परिषदेने दुकान मालकांना नोटीस बजावली, तरी दुकानांचं बांधकाम अजूनही सुरूच आहे। गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या नगर परिषदेच्या जागेवर नगर परिषदेने काही वर्षापूर्वी दुकानं बांधकाम करून भाड्याने दिली, मात्र दुकानदाराने दुकान लहान पडत असल्याने स्वतःच्या मर्जीने दुकान तोडून नवीन बांधकाम करायला सुरुवात केली आहे। तर याआधी सुद्धा पानलाईन भागातील एका दुकानाला आग लागली असता दुकानदाराने स्वतःच्या मर्जीने जुने दुकान तोडून नवीन दुकान बांधकाम केलं। त्यामुळे कुंभकर्णी झोपी गेलेल्या नगर परिषदेने दुकानदारांवर कुठलीही कार्यवाही न केल्याने पानलाईन भागातील एक नव्हे दोन नव्हे तर 4 दुकानदारांनी नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता दुकान बांधकाम सुरू केले। त्यामुळे नगर परिषद सामान्य लोकांना करीत वेगळा नियम तयार करतो आणि व्यापाऱ्यांना करीत वेगळा नियम तयार करतो, असं सामान्य लोकांना प्रश्न पडला। या संदर्भात चौकशी करून योग्य कार्यवाही केली जाईल अशी माहिती नव्याने आलेल्या मुख्याधिकारी यांनी दिली आहे। त्यामुळे बातमी लागल्यावर तरी नगर परिषदेला जाग येते का आणि नियमबाह्य पद्धतीने गोंदियाच्या बाजारपेठेत सुरू असलेलं काम नगर परिषद थांबवते का हे पाहण्यासारखं असेल। जर ती जागा नगर परिषदेची असेल आणि ते गाड्या जर नगर परिषदेचे असतील तर ते तोडून बनवणं हे इल्लीगल आहे। आपण त्यांच्यावर कारवाई करू। मी आता निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला ह्या गोष्टीची माहिती काल परवाच मिळाली। मी आधी माहिती घेतो आणि नंतर आपल्याला सगळं कळवतो की आम्ही काय कारवाई करणार आहोत ते आम्ही ठरवू। कारवाई करूच आम्ही। नोटीस दिल्या म्हणून माहिती कारण मी आता आधी पूर्ण ती फाईल मी चेक करतो, पाहतो आणि आपण कारवाई नक्की करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।